पंचा बँड आला आला रे आला पोर्ट्स वाला नए दली का आगमन देखे कैसे गगल लगाते हुए आ चुके हैं। और मैदान के अंदर दो पंच यानी कि माजी सरपंच संजय कांबळे आणि प्रदीप तारकर नाव आहे तारकर पण मैदान पूर्ण गोल करून सोडलाय आणि कांबळे हो पंच पंचवरी करताना मोबाईल बंद बॉलर स्लेम दादा बॉलरचं नाव काय बेलोली राजेश गायकवाड ओ बेलोली म्हटलं की आपले किरण दादा दिनेश बंधू यांच्या गावातील संघ नाव घेणं गरजेचं आमचं नाव कुठे पण घेतात पाहिजे पुन्हा एकदा सामना सुरुवात जग्गू नाईक आणि या जग्गू नाईक साहेब आणि स्टेजवर या सत्कार करत आहेत टेन्शन लेने का नाही पाहुणा प्रणय प्रणय मात्रे मोरावे आज जबरदस्त स्कोरिंग साक्षी इंटरव्हाइज डान्सर तर इथं स्टेजवरती सत्कार करायचा आहे मी संदीप शेटकारकर विवेक पोरजी एक उत्कृष्ट असे निवेदक धानसरचे त्यांचा इथं सत्कार करायचा आहे या सत्कार करायचा आहे आणि संदीप शेट सत्कार करायचा आहे बॉल 2 चेंडू नेलेले आहेत सत्कार करायचा आहे त्या अतिशय जबरदस्त असे सूत्रसंचालक जय गणेश्वर धानसर आणि ज्यांनी पीच बनवली आहे पूर्ण पॅच भरण्यापासून खूप मोठं योगदान दिलं संपूर्ण पीच सारवण्यापासून ते जगदीश नाईक जग्गू याला वरती बोलवतोय जग्गूचा इथं सत्कार करायचा आहे जगदीश नाईक स्टेजवरती यायचं आहे लगेच तुझा मोठा सत्कार आहे कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की मी ही पीच अगदी खराब झाली होती पण मी कशी पीच बनवून देतो बघा फक्त तुम्ही आणि त्याने अगदी जबरदस्त अशी पाटा पीच बनवली पॅच वगैरे सगळे भरून त्याचा सत्कार केला जगदीष नाईक वरती जायचा आहे जगदीश नाईक जग्गू विवेक पोरजींचा देखील सत्कार करायचा आहे ते त्यांचा घ्या पुढचा चेंडू या षटकासाठी ओ किशोर साठी चेंडू पडला बघा रक्षक वेगाने आला आहे आणि पकडलाय सत्कार होतोय विवेक पोरजी यांचा उत्कृष्ट समालोचक निवेदक आणि त्यांच्यानंतर आपण जगदीश नाईक यांचा सत्कार आलीच फोटो घ्या जग्गूचा फोटो घ्या मॉर्निंग 40 प्लस वरती तो फोटो जाणं खूप महत्वाचं आहे ना फोटो घ्या माणूस पण जबरदस्त आहे सकाळपासून मेहनत केली आणि खेळपट्टी प्रत्येक खेळाडूला प्रेमात पाडलाय एवढी जबरदस्त खेळपट्टी व्यवस्थित व्यवस्थित किशोर पोरजी भाग झाल्यानंतर मोठा भाग झाल्यानंतर छोटा झालाय कैलाश पोरजी अलीबाग के जमाई गेम को बरसाते हुए और यहाँ पे राजेश देखो दोनों हाथ में अपना पट्टा लगाते हुए राजेश गायकर तीन हारी तर आग लाईव्ह चालू हो राजेश भाऊ मॅचेस लाईव्ह चालू टॅचची गाडी जरा बाहेर आपल्याला पीटीसी लाईव्ह कॅमेरामॅन दमदार आहे एक नंबर आहे पाहिजे प्रदीप कारकर यांचा पंचायत पुढचा चेंडू आणि कैलास पोरजी अर्धशी बॅट घेऊन पकडला दोन्ही भावाला पकडला आता मात्र इथे काय होणार एका षटकामध्ये दोन्ही भावाला बाद करण्यामध्ये यशस्वी दादा आमच्या बीबी सुद्धा सामन्याचा आनंद घेतात काका सुद्धा बसले सर्व लहान मुलं इकडे मात्र केवी काका मैदानामध्ये आले नो बॅट्समॅन ये खेल नहीं बच्चे का यहाँ पे तेल निकल रहा अच्छे का समीर वावेकर बॉलर कौन है रे राजेश गायकर ना ये बॉलर ए बाबा बॉलर का नाव नहीं माहिती नहीं ना राजेश गायकर ने तो राजेश गायकर लेफ्टी बॉलर है ए बॉलर का नाव सांगा ना रे दादा याही एक स्कोरली राजेश गायकर टाकला राजेश गायकरने बॉलिंग केली नाही अजून प्लीज गोलंदाजाचं नाव सांगा पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या षटक टाकले नाव सांगा प्लीज काय नाव आहे नो बॅट्समॅन कोण पहिला दादा नवीन बॅट्समॅन समीर वावेकर दोन्ही कॅची कोणी घेतल्यात दोन झोल कोणी घेतले बेलवली टीम हो बेलवली टीम अरे काय बाबा किरण बाबा
नाही ना बरोबर आहे पण कॅच कोणी घेतो ते तर सांगा ना. क्षेत्ररक्षक आहे बाबा राजेश. ओके चला माजी सरपंच नरेश पाटील बघा क्षेत्ररक्षक लावतात. अरे परशुराम पाटील आले गोलंदाज. सर्व प्रेक्षक मध्ये फक्त राजा वगैरे दिसतोय. जय ज्ञानेश्वर धानसर. परशुराम पाटील वालोर. पुढचा चेंडू 6वा अवतार परशुराम प्रगटला. नयन खाली 2 सामने जिंकलाय. पारगाव संघ 1 सामना जिंकलाय. विचंद 2 सामने जिंकलाय. म्हणजे चुरस मात्र पाहायला मिळेल. डागपुरा फलंदाज अर्नब स्पोर्ट्स विक्रोलीची बॅट कैलास पोरजीच्या हातामध्ये. किशोर पोरजी बाद झाले. कैलास पोरजी बाद झालेत. 2 स्टार बाद झालेत. आता मात्र मुठभर मावळे. वीर दौडले 7. इथे 11 आहेत. राजेश गायकर आलेत. दिसायला बारका आहे पण साली कालाला मोठी आहे. चला चालू करा प्लीज. संजय कांबळे. परशुराम पाटीलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेललाय. झेलखाली संरक्षक वेगाने आलाय. ओ आणि झेल सोडलाय. फलंदाज संजय कांबळे. पंच चेक करतो आम्ही. चेक करतो थांबा. ऐलेश मात्रोवा. फलंदाज नॉट आउट असेल. फलंदाज नॉट आउट असेल. याच्यावर लाईव्ह दाखवतोय. चेक केलाय. हात लागला. चेंडू लागला नाही दादा. तुम्ही एखादा तुमच्या गॅलरी बघू शकतो इथे. काय प्रॉब्लेम नाही. आला राजा आला. ये राजा ये बाबा. राजा ते 2 कॅच कोणी घेतलं. ओके चला परशुराम पाटीलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. एका बाजूला आपण बघतो धानसर जय गणेश्वर धानसर विपक्ष चॅलेंजर बेलवली. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. परशुराम पाटीलचा पुढचा चेंडू. 4 षटकांचा सामना फ्रेश राऊंड मधला हा 2रा षटक. फायनल क्षेत्राकडे चेंडू भिरका होता. नरेश पाटील आणि पंचांचा खराब चेंडू इशारा. संजय कांबळे आणि प्रफुल्ल खारकर. इव्हन जोडी आहे. प्रत्येक मान्यवरांनी मात्र इथे भेट दिली बघा. गोलमॅन आहेत. जबरदस्त गाड्यामध्ये टन टन असा गोप आहे. मॅच ओर निशांत पाटील वाहलगाव यांना विनंती करतो. आपण मच्छर स्थान बनवा. प्रोफेसर आहेत सर. कारण तर तुमची जी पदवी आहे ती घेणं महत्वाचं आहे. कारण लोकांना पण माहिती पाहिजे कोण कुठं. MGM कॉलेज प्रोफेसर या सर. बलिराम घरत. लाईव्ह वाला जरा त्रास देतो मला सारखा सारखा. काय करणार तर लाईव्ह वाला कधी कधी डीजे जवळ बसल्यामुळे त्यांना कन्फ्युजन होते. मॉनिटर जवळ चालू असल्यावर. परशुराम पाटीलचा चेंडू भिरकावून दिला आहे. मिडविकेट क्षेत्राकडे. डेंगाचा घालून चेंडू गेला आणि इथे मात्र बघा क्षेत्ररक्षक धडपडतोय.
पडदा अंगावर आला एवढी गे अरे पडदा अंगावर आला एवढं करतो मग आल्यावर काय करतील पुन्हा होता बघा इथे मात्र झेल एका आगामध्ये अडवण्याचा प्रयत्न सजासजी क्रिकेट एकदम हलका घेऊ नका क्रिकेटला कारण त्या बेलवली टीम मध्ये कैलास दादा आणि किशोर दादा दोन वाघ आहेत एक नरेश पाटील माजी सरपंच आधी विभागामध्ये नेहमीच खेळतात सिरीज आता घेतली काही आणि राजेश गायकर ऑटो मालक चालक संघटना हा पुन्हा एकदा सांगण्यास सुरुवात हा चेंडू मारून देत ना फलंदाजाला गोलंदाज चेंडू बिलवली टीम संघाचे बघा काय दमदार इथे मात्र इनर पाहिजे गॉगल पाहिजे ग्लोव्स पाहिजे बघा नरेश पाटीलची स्टाईल बघा कॅमेरामॅन बदल लावलं बरोबर कॅच करतोय इकडे काय मोबाईल नसता तुझं नाव काय ओम धावा झाल्यात 18 बघा तुम्हाला जर प्रणय महत्वाची स्कोरिंग आवडली असेल ना अचूक रिपोर्टिंग तर आल्या व्हायला पाहिजेत दमदार कारण त्या बिचारा जेवायला पण गेला ना मला सुट्टी दिली पण त्याला सुट्टी नाही अप्रतिम बरे सुटकेचा श्वास परंतु कसा आहे माहिती आहे का काय आपण कामगिरी करतो त्या कामगिरीचा मोबदला आपल्याला मिळतो तो विषय नाही परंतु टाइम टू टाइम आपण भोजन करायला हवं एक लक्षात ठेवा माझा शब्द बरोबर आहे भाऊ बॉलच नाही नरेश पाटील माझे सरपंच मला विचार ना बाबा बाबा गॉगल घालून क्रिस गेल सारखी स्टाईल बघा गॉगल घालून बोललो ना गोलंदाजी फिल्डिंग लगा दिली आला वारा भरल्या गाडा कॅमेरामॅन लक्ष केंद्रित करावं बघा तुम्ही बसलात खुर्चीवर जरा पूर्ण पुढे घेऊन बसा पाठीमागे तुम्हाला सपोर्टिंगला काहीच नाही एक दिवसाची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज बघा प्रेक्षकाची लोलीट आणि दमदार बॅनर केवी काका मैदान वन्य शो सागरपाटीची कॉमेंट्री हे बेलवलीचे खेळाडू सजासजी तुम्हाला चेंडू मारून देणार नाही नरेश पाटीलचे चेंडू जर बॅट घ्यायचे असतील ना तर वेट करून घ्यायला लागेल अगोदर बॅट फिरत आहे अकॅटिंग क्रिकेट रायगड प्रीमियर लीगला एक डाव काढून दिलेली होती अजय पाटीलने बेलवलीच्या बघा इथे हे माजी सरपंच निश्चित नाही झाले भरपूर काळ गाजवलं आता दिनेश बंदीची निवड होणार आहे उपसरपंचामध्ये हा चला साक्षी आपले जय गणेश्वर कैलास फोरजी बाद झाले किशोर फोरजी बाद झाले ना का जवळ सर्व ढसाढुसी होते परंतु कैलास फोरजीकडे बॉलिंग मध्ये खूप भारी आहे विडीपी मध्ये काय बॉलिंग केली जबरदस्त विश्वास पाटील तोंडराचा ढाण्यावर होता ना त्या टीम मध्ये काय करणार आयला आमच्या एकच बॉलरचा भोग फेस करला सगळं घरचंच आहे वाटतं किशोर फोरजी कैलास फोरजी की फक्त एक किरण म्हात्रे बाकी सगळं भुईर आहेत एक वार एक बघा आरची बॉल घेतली विक्रोलीला ब्रँड आहे बरोबर ना कैलास सगळं माहित आहे मला किशोर फोरजीला बराचसा तडाख्यामध्ये फलंदाजी पाहायला मिळेल हो व्हेरी गुड डिलिव्हरी दांडली गेली बलबगी भगवस्ती ब्रह्मस्ती उंबटसा मला घाबरला माझा आत्मा तुझ्या भेटीचे जात बाहेर फलंदाज बाद ट्रीटमेंट करावा लागेल कारण तर मजा अशी मजाक मस्ती आपल्याला जमते नाही बल्लेबाज मैदान के अंदर प्रवीण घरत हा प्रवीण घरत कालिंद्राचा आहे जासूचा आहे का धानसरचा आहे प्रवीण घरत बघा गोल्डमॅन आयला सगळ्या दिवापडी सगळ्यांनी पैसा टाकला तर वाया ओलवा नोट इकडे पारगाव मध्ये कमी एकेकाकडे जबरदस्त दमदार मोबाईल बॅटची दुकानं काय स्पोर्ट्स शॉप काय सायकल काय गाड्या काय वारात वारा भरलाय इकडे बघा डोजर बुलडोजर कसं उभं राहिलं एअरपोर्ट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दिवापडी साहेब
और ये गेंद और राजा दौड़ रहे हो हे काय फुटबॉल खेळता का तुम्ही बेलोली टीम आपल्याला काय बोलू शकत नाही आणि डान्सर टीम पण आपल्याला काय बोलू शकत नाही अशी मजाक मस्ती क्रिकेटमध्ये व्हायला पाहिजे का आता कोणाचा भरोसा नाही बरोबर आहे ना या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला विजयशी तारखेची पहिली स्पर्धा होती मंगेश फडके कोपरोली पंच म्हणून आले होते आणि पंचगिरी केल्यानंतर आम्हाला अर्ध्या तासामध्ये रिपोर्ट आला की मंगेश फडकेचा असं झालंय परंतु इथे मात्र सुंदर स्पर्धा पाहायला मिळते दमदार खिलाडी होता परंतु आपल्याकडे निघून गेलाय धावसंख्या 26 शेवटचा चेंडू पहिला दादा 26 झाला शेवटचा चेंडू 6-2 साक्षी सतीश शेठ मात्र इनामपुरी छोटासा गाव त्यामध्ये त्या गावामध्ये एक तारे सितारे निर्माण झाले इथे मात्र बघा यष्टीरक्षकाला एक विनंती करतो ज्यावेळेला फलंदाज फ्रंटफूटला होतो चेंडू मारण्यासाठी त्यावेळेला आपण थोडा मागे राहायचा कारण तोंडा पिठावर अरे रत्नाची पाण्याची वरणी लागली संघामध्ये क्षेत्ररक्षणासाठी चला हो झाला का तुमचा काम मोठीचा बाहेर होता दुसऱ्या इथे झाला चला पंच जरा हातपाय हलवा तुम्ही काय बोलत नाही स्कोअर झालाय 26 ओव्हर झाले 3 एक षटक बाकी बघा वा आज पंचाची कामगिरी बघा संजीव कांबळे सकाळपासून आमचे 2 प्रोफेशनल पंच त्यांना एवढं लाईक नाही आलं इकडे मात्र 2 पंचाला पाडीला 100 लाईक आणि बघा झुमक्याला बघा प्रदीप कारकर स्टाईल बघा वा काय गॉगल काय स्टेज बघा जबरदस्त आहे इंटरनॅशनल खिलाडी लाईव्ह मध्ये पीटीसी असली का फक्त कॅमेरामॅन बदलल्यामुळे बरोबर सगळ्यांनी फोटो घेत आहे इकडे मोबाईल ओम गोलंदाज नेम प्लीज सुधीर पाटील का सुधीर तांडेल या संघामध्ये एक द्वारकानाथ सर्गे गोलंदाज आणि आमचे सुनील सर तांडेल नवनाथ नाईक आम्हाला विनंती करतो आपण मच्छारी स्थान बनवा नवनाथ नाईक दादाला प्रत्येक माहिती रवनाथ नाईक आम्हाला विनंती करतो आपण मच्छारी स्थान बनवा हा चेंडू आलाय चौकार धावसंख्या 30 सकाळपासून जवळजवळ आम्ही पण थकलो परंतु निवृत्ती दादा सकाळपासून आम्ही पण थकलो परंतु इथे मात्र एक रेकॉर्ड झाला एका षटकामध्ये तब्बल 11 चेंडू टाकलेत 4 नो बॉल नवीन दलितच्या संघामध्ये तरी पण पुढे इथं काय बोनस देत होते रे टोटल आपला षटकार किती लागले चौकार किती लागले जरा रिपोर्टिंग करा भाई षटकार झाले 47 चौकार 59 अचूक माहिती आहे आणि टोटल झाला आतापर्यंत 31 नाही पूर्ण स्पर्धेचा 691 प्लस 722 टोटल रन्स या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त अचूक माहिती याला वजन अपडेट याला वजन स्कोर याला वजन गुण लेखक नुसतं आलो स्कोर कसा पाहिजे बोलका पाहिजे म्हणजे समालोचकाला त्रास नसतो नाही तर अर्ध कधी झालं काय झालं चला बघूया इस ओवर की कुछ गेंदें शेष मेरे ख्याल से आखिरी ओवर जारी है हा चेंडू भिरकावून दिला बघा प्रदीप खारकर दादा या मैदानावर पावसाळी खेळायला आल्यानंतर असं वाटत नाही की केव्ही प्रकारचं मैदान आहे भरपूर पाणी असतं पण आम्ही या मैदानावर पावसाळी खेळलो लय मजा येते खेळायला धावायला मजा येते खेळायला मजा येते नको तो बॉलर होता कुठं मित्र बाबा मग सस्पेंड करत आपल्याला या मैदानावर राहतो ना सर्वात लांब षटकार रबर बॉलचा किती 34 धावा दापलकावर पुढचा चेंडू षटकातील
लागला का भाई बघा रे जरा फक्त संजय दादा बघा जरा योजना झाली का नरेश दादा बघा पाणी 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 घेऊ भाई 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 पाणी घेऊ भाई पाणी घेऊ लवकर ओ पहिला फुर्जी जाणं तुमचा तो रनपीट झाला काय करता तुम्ही दादा ओके का रनआउट झाला रनआउट कॅच आउट झाला स्कोर कार्ड स्कोर आतापर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत बाद झालेत निलेश फोरजी म्हणून क्रिकेट खेळताना जरा जपून कारण 44 आहोत आपण बघा स्टेजवर कॅमेरा फिरला आहे आमचे सुहास भाऊला घेतलंय आमचे प्रोफेसर साहेबांना घेतलंय त्याच्यामध्ये 2 गोल्डमेडल घेतले सर्व काय घेतलंय बघा आणि कैलास यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स ओली आयोजित 41 मास्टर आई चषक स्पर्धा थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल सेमीफायनल फायनल आणि 36 37 टोबीन चला कैलाशी पोरजी उतरा आता बाजू ठेवा आणि चेंडू हातात घ्या अरे किशोर भाई आगे बढो बघा कंबर वाजवली काट साहेबांचं आगमन झालं त्यांना विनंती करतो आपण मंचावर स्थान बा या सर या सागर सागर ते कोण आहेत उलवा गावातील किंवा इतर या उलवा मधील कोणी ग्रामस्थ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये आले असतील त्याला विनंती आहे की आपण मंचावर स्थान बनवा चला या उतरा चेंडूची पाहणी करून बंगलाच्या 24 चेंडूमध्ये 37 धाबा कमी आहेत ए राजा ये लवकर मगाशी वाजता मॅचेस लावू आहेत ती नाडी आतमध्ये टाक आम्हाला या स्पर्धेसाठी कैलास यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व ट्रॉफीज सुहास यशवंत पाटील याचकडून आईच्या नावाला उजाला मिळण्यासाठी तसेच जितू सोमासे यांच्याकडनं 5 बॉल चेंडू बॉक्स दीपक शेट खारकर जेवण शासी केक याच्याकडनं आकाश मध्ये सायकल दत्तात्रय गणपत कांबळे फलंदाज गोलंदाज कूलर सागर रामचंद्र मडवी सकाळचा नाश्ता सचिन कारकर पाणी बॉटल आरडीएस स्पोर्ट्स बॅनेट बॅट निशांत पाटील फटाके केडीएम डेकोरेटिव्ह मंडप सचिन विनायक नाईक आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000 रुपये विकी डक्कर 30,000 रुपये न्यू मोबाईल वर्ल्ड 3100 रुपये दिनेश भाई संजय पाठारे सर 25,000 रुपये सानिया बिल्डर्स अँड डेव्हलप्स अमित कारकर याच्याकडनं आम्हाला 15,000 रुपये किशन कारकर याच्याकडनं 5,000 रुपये शशिकांत पाटील 2,000 रुपये निशांत पाटील वाहाल याच्याकडनं 4,000 रुपये सतीश गायकवाड उलवे 3100 रुपये बबलू पाटील उलवे 1,000 रुपये नवनाथ कारकर उलवे 2,000 रुपये प्रवीण पाटील वाहाल 3300 रुपये हितेश बिल्डर्स गाणे यांच्याकडनं 3,000 रुपये अलंकार माधव उलवा 1,000 रुपये संदीप पाटील वाहाल 5,000 रुपये अजित मडवी उलवे 1,000 रुपये सुरेश कारकर उलवे 2,000 रुपये ऋषी म्हात्रे 1,000 रुपये समीर शेठ पाटील वाहाल 10,000 रुपये विजय शेठ कारकर गौरी स्पोर्ट्सचे मालक आणि ज्याच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतोय तब्बल रोख कॅश 50,000 रुपये तसेच
तसेच दयानंद खारकर उलवा 1000 रुपये, कचरशेठ ठाकर उलवा 2000 रुपये, संदीप ठाकर उलवा 3000 रुपये आणि डॉक्टर मिथुन हिराजी पाटील पारगाव याच्याकडनं 3000 रुपये. या सर्व देणगीदारांचे गौरी स्पोर्ट्स उलवेच्या वतीने कैलासवासी यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स उलवे 40+ या स्पर्धेसाठी सर्वांचं शतस्य आभार. दीपक शेळके साहेब, दीपक शेठ खारकर साहेबांच्या वतीने जेवण आपण जेवला चिकन आस्वाद घेतला. त्याचा आम्ही उत्सवासोबत अन्नदाता सुखीभव. नरेश पाटील आणि सचिन दीपक शेठ खारकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरील स्थानापन्न व्हा. अन्नदाता सुखी हो. सकाळपासून कुठे गेलेले आहे ते फक्त आता चहाचा आस्वाद घेऊन आलो. दमदार आयोजन, दमदार होतो ओलमॅन. चला पंच कैलास बोरजी आपण वॉर्नअप कमी करा. स्ट्राईकला नरेश पाटील माजी सरपंच गॉगल बघा जबरदस्त टोपी 4 सावा लागतो. आता ओले प्रीमियर लीग गाजवली. आता इथे मात्र किमी काका मैदान गाजवायला लागेल. पाहूया अलीबाग के जमाए डांसर के लड़के हैं पहले मालिकावीर के हसी जिन्हें रहो कैलाजी पोरजीचा पहिला चेंडू नरेश पाटील साठी पडतोय. 37 टार्गेट बघा. कैलाजी पोरजी पहिला घेतला रत्नागिरी पाटील बोलवलेले, आता घेतला लीना पारेकर महेश पाटील. चोवीस चेंडू मध्ये बनवायचे त्या मात्र 37. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवर केला प्रति हल्ला आक्रमण आणि चेंडू केला सीमा पार आला. पंच प्रदीप खारकरचा इशारा चौकार. सागर बडवीने केले गेले काय दमदार केले. इथे 6 चेंडूमध्ये 6 षटकार. बागल बघा ब्रँडेड टिपन आता बक्षीस घेतलेले आहे. दिगाटीचे भाई सकाळपासून गेले ना कुठे. 1 नंबर काम. नाव सांगा प्लीज, नाव सांगा तुमचा. लिहून दे ना बाबा. रेकॉर्ड मला घेण्यावर प्रत्येक ठिकाणी घेईन मी, काय टेन्शन घेऊ नका. कैलासचा पुरता कैलास पूजा पोता देणे नरेश पाटीलसाठी पडतोय. आनंद कार्पेट इथे क्षेत्रक्षक भरपूरला बघा. नंतर मोबाईल सध्या बंद आहे. नंतर कर. आयलेशला पाठव. आयलेश मला पाठव. यस सर. धन्यवाद भाई. रेकॉर्ड सांगणं प्रत्येकाचं महत्वाचं आहे. हे 40+ गणित आणि 40+ स्पर्धा. कॅमेरामॅन बदललाय, पडदा खाली आला. हो कॅमेरामॅन बघा पुन्हा एकदा. निशांत पाटील स्वागत होते, स्वागत होते. दादाचं शुभ असते. निशांत पाटील यांचं स्वागत होते. प्रोफेसर आहेत आणि सुहास भाऊचे अतिशय जवळचे मित्र. हा चेंडू जोरदार प्रहार आनंद कार्पेट क्षेत्रक्षक चेंडू मागे येतोय. सुंदर क्षेत्रक्षक पाहायला मिळालं. दमदार व्यक्तिमत्व याचे प्रत्येक भाईचं पण स्वागत होते. तर प्रत्येक भाईला विनंती असेल की आपण मंचावर यायचं, आपलं तुझं स्वागत केलं जाईल. प्रत्येक भाई कोणाला सोडलं नाही आहे भाऊ. प्रत्येकाचा मान सन्मान, उचित मान सन्मान. या प्रत्येक भाई. स्कोर 7 झालं. 18 चेंडू 30 वरच. चला पुढील सामना असेल. याचा जो जिंकल पारगावला लागेल आणि त्यांचा जो जिंकल गरुड जिंकल. हा पारगावचा कॅप्टन राजा भाई या इकडे स्टेज जवळ.
स्कोर सांगतो ना. आवाज थांब जरा, आता लाखलाय सकाळपासून. टेन्शन मध्ये नाही मी इथं. काय मला टेन्शन नाही. आपली स्पर्धा घरची स्पर्धा आहे. माझ्या भावाची स्पर्धा आहे. विजय शेठ माझा आपला भाऊ आहे. त्याला नको पाठवू, मला पाठव. तिकडे लेट भेटेल मला. मला डायरेक्ट तू आयलेसला पाठव. आयलेस मला पाठवेल. इथं लिहून दिला तर चालेल. वगैरे पेन त्याला देख ये दे. बघा ही नरेश वाडीची जागा आहे आणि त्याच्यावर झाली कोहली कोपरची फोरफुटा. संतोष नाईक नरेश पाटील यांचे निवडे यांच्याकडनं नरेश पाटीलला शुभेच्छा क्रिकेटसाठी. परशुराम पाटील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बघा सोनार आहे बेलवलीमध्ये. सोनार आहे बघा तुम्ही. परशुराम पाटील राग मानणार नाही आपल्या शब्दाचा. त्याला माहिती आहे सागर पाटील मजा करते. आणि हा चेंडू बघा बोलल्या बोलल्या भिरकावून दिलाय आणि सापडले. हा संजय कांबळेचा इरादा बघा. हा राजेश गायकर जरा धावाचा वारणा चांगला असतं आपल्या शरीरासाठी. राजाभाई नरेश पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज राजेश गायकर मैदानामध्ये. स्कोअर झाला. स्कोअर गाडीवर प्रणय म्हात्रे बॅटफ्रॉम मोरावे. प्रणय म्हात्रेचं आता नाव कम्प्युटरमध्ये पुढे झालं आमचं. कारण स्कोअरवर नाव स्कोअर बुकवर नाव झालं प्रणय म्हात्रे मोरावे. एक नीला पेन, एक पोपटी पेन, एक लाल पेन, एक काला पेन. 4 पेन वापरते. LLB पास तो वायपर राजेश गायकर. पाहूया पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात. नरेश पाटीलच्या हातामध्ये डबल याची बॅट आहे. चला बघा हा सन्मान दिला चेंडूला. वा आता माती लावली. धरती मातीला स्पर्श केला. साष्टांग दंडवत. बघूया पारगाचा कॅप्टन रेडी पोझिशन. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडूच्या षटकात येईल. वाह एक डावखा तर एक उजवा. किरण शेठ पाटील आलेत. याच दरम्यान एकनाथ शेठ खारकर यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. मान्यवर सकाळपासून भरपूर आलेत. सर्वांनीच मात्र भेट दिली. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकात पुढचा चेंडू राजेश गायकर साठी पडतोय. 37 धावांचं टार्गेट आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर बसत नाही. बघा पहिला स्फोर्जी धाबा मात्र कमी आहे. परंतु काय रोखलं त्यांचं संघाने बोलवलं संघाला. मी मगाशी म्हणालो होतो की अग्रेटिव्ह क्रिकेट आहे दादा. वॉलिंग मात्र जबरदस्त आहे भांजरजी. तरी दोन भावाली जरी निराश कामगिरी केली तर मग गोलमाल बघा मांडी मिंडी घातली. वरती बसले खुर्चीवर. जबरदस्त गोप गल्यामध्ये आकाश मडवी आणि त्यांच्या बाजूला परमार्थाची आस असणारे बैठकीला जाणार यांचे गुरुनाथ का नाव काय गुरुनाथ पाटील. लेखबाई का पंच संजय सर. हो संजय सर बाई बोल. ओके हा प्याडी कार्यक्रम बघा कशी हाताची घरी तोंडावर बोट. चला लवकर लवकर चालू करा. हो टाइमपास आहे. कैलासपूरची काय टाइमपास करता आपण. अरे मेरे भाई ये आगे अभी फाइनल भी खिलाने क्या कर रहे हो तुम लोग यार. आप जब पंच रहे थे तो बोलते हो खिलाने को जल्दी जल्दी चालू करो. आप खुद टाइम पास कर रहे हो. फोटो में से यार. ये विश्व कोहली और कैलासपुर जो संजय मात्रे पंच के लिए अभी घुसे. एक कामोटा के, एक गवर के और एक बांसर के. फुटबॉल चले आणि आता लॉलीपॉप आणि चेंडू केलाय पार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आलाय चौकार बघा. संजय कांबळे इरादे बघा. प्रोफेशनल पंच आमचे जरा आराम करत आहेत. कारण त्यांना आपण दिवसभर वर होऊन जमणार नाही. बरोबर
कुठं गेले दिसत नाही. चौकार चौकार ना चौकार. हा समीर नाईकने दर्शन घेतलं बरोबर आहे. कुठे चालले दर्शन घेतलं ग्राउंडचा. नाही बरोबर आहे तुम्ही प्रॅक्टिस कुठेही करा पण जे आपण वापरतो ना बॅट किट ग्लोव्ज. स्कोर झाला 17. 12 चेंडू 20 ची गरज. 12 बॉल 20. त्याला पटापट घ्या असं बोललं की कैलासला आराम येतोय. हो म्हणजे आता जो टाइमपास झाला ना तो एक गेला बातमी गेला. हा एक लेग बाईच. स्कोर जबरदस्त आहे आणि तुमच्या सर्वांच्या भेटीला नरेश पाटीलची स्पर्धा होईल लवकरच. हा बाबा बरोबर ना. तिथं जिथं नरेश पाटील असतो तिथं आम्ही असतो आणि जिथं आम्ही असतो तिथं नरेश पाटील नेहमीच असतो. बोलवले संघ एक अग्रेसर दमदार खेळ. गेल्या वर्षी बहुतेक स्पर्धा पाहायला मिळाली. नवापाडा संघ आला होता. सर्व पिंटा जोशीविषयीचा खेळ पाहायला मिळाला. इतकं मात्र दमदार खेळ. स्लो डिलिव्हरी आणि भिरकावून दिला चेंडू बघा. ओ दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. टेक्निकल क्रिकेट. सदानंद भाई फक्त या टीम मध्ये दिसत नाही आणि दर्पणात चुरगे आणि सुनील तांडे. 11 चेंडू 14ची गरज. हो माझी सरपंच 11-14. बेलवली की धांसर की बेलवली. पारगाव के सामने कौन जाएगा खेलने के लिए. केवी काका मैदान गच्छ भरलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र झेलला बघा झेलखाली क्षेत्ररक्षक आले आणि कैलास गुरुजी हातामध्ये झेल विचावतोय. फलंदाज झेल बाद. सामना क्रिकेटचा मैदानाला गर्दी प्रेक्षकांची झाली मॅच बघायला. कैलासाची जमुना यशवंत पाटील टुर्नामेंट लागली गाजायला. आई चषकाची स्पर्धा ही लागली गाजायला. गौरी स्पोर्ट्स विजय शेठ यांची मुलगी हिच्या नावाने हा संघ खेळतो आणि स्कोर नवीन बॅट्समन नरे दादा. तुम्ही आमच्याकडे पण लक्ष ठेवा जरा. आम्हाला जास्त रोकायला नका लावू कारण तर आम्हाला एकच कॉल नसतं भरपूर कॉल असतात. इथं साऊंड सिस्टीम चांगली आहे म्हणून आम्ही चांगलो आहोत. काही ठिकाणी भरपूर लाखाला लागतं. डीजेला एवढी भारी सिस्टीम आहे. 10 चेंडू 14 धावा. कंपल्सरी स्पर्धेचा नियम. 10 चेंडू 14 धावा. बघा झेल उडालाय आणि इथे मात्र गोल गोल फिरले. निनाद तारेकर एकच धाव. बरोबर बॅट्समनने खेळाडू निवडून घेतले 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सामना सुरुवात. राजेश गायकर साठी चेंडू. आता मात्र येणारे 9 चेंडू 13ची वरात. 2 षटकार आणि 1 धावेची वरात. पारगाव संघ वाट पाहतो कोण येतो. कैलास येतो की नरेश येतो. नरेश येतो की कैलास येतोय. इथे बघा आतापर्यंत कैलास बोर्जीने बॅटमध्ये धावा नाही गोला केला ना तेवढं धावून गोला केलं. इकडनं पण काय बघा निर्व्यसनी आहे. पुन्हा एकदा सामना सुरुवात. आता बनवायचे 8 चेंडूमध्ये 11 धावा कंपल्सरी. राजाच्या बॅटमध्ये चेंडू होत नाही बरोबर. नंतर राजा विस्फोरक फलंदाज आहे पण आज मात्र राजाची बॅट बोलत नाही. 7 बॉल 10. 7 चेंडू 10 किती 7 चेंडू 10 धावा. बॉलरचं नाव काय भाई. प्रवीण घरात कालिंद्र. 7 चेंडू 10 धावा. सोनी गौरी इथे बघा स्टीव बकनर सारखी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आत्ता मात्र 6 चेंडू 9ची गरज. 1 षटकार 3 धावची आवश्यकता. 6 चेंडू 9.
निवृत्ती खारकार. दादा तू पाठी अशी फिरव ना. हो निवृत्ती का सायकल अशी फिरव जरा. ते पाठी मला वाचू दे जरा. किशोर कोरजे. कैलासाची यमुना यशवंत पाटील स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स ओलिओ फोटोग्राफ मास्टर आयोजित 2025 मालिकावीर आकाश श्रीधर म्हात्रे ओनर सॅसी केक यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली झाली आहे. त्याचा आम्ही स्वतःचे आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे बघा फूड आलाय एप्पल ज्यूस. सेहत के लिए सफरचंद काफी अच्छा होता है. किशोर फर्जी पहिला चेंडू खराब. 6 बॉल 8 6 चेंडू 8 धावा. पारगावचा कॅप्टन प्लीज राजेश पाटील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. दमदार आयोजन आहे. येणारे चेंडू 5 आणि गरज असेल 6 धावांचे. एक षटकार मारावा लागेल नरेश दादा. या पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल. दमदार खेळ. हो शरीराचा वेट घेऊया चेंडू इथे मात्र रनिंग ब्रेक मध्ये चेंडू उडवलाय. पंचराला साडी रन आहे. ओके आता मात्र गरज असेल 4 बॉल 5 ना 4 चेंडू 5 धावा. 37 टार्गेट आहे. 4 चेंडू 5 धावा. आतापर्यंत धावून दमला विचारा. इकडनं तिकडनं इकडं दाया बाया कॉम्बिनेशन. राजेश के बल्ले से यानी कि अभी तक एक भी चौवा और छक्का नहीं आया. 4 गेंदों में बनाने हैं 1 चौवा आया. जोरदार अपील. फलंदाज बाद असेल. चला 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. नरेश पाटील आमच्याकडे बघतात कारण आपण इमानदार आहोत प्रामाणिक आहोत. काय टेन्शन घेऊ नका. इथं बरोबर 2 एक सोडून 2 स्कोर आहेत. एक लाईव्ह आहे आणि एक आमचा प्रोफेशनल स्कोर आहे. बॅट्समॅन प्लीज बरोबर दादा. बॅटर 12 खेळाडू बरोबर हुशार आहे. डान्सरचा लगेच बघते बाबा काय शेवटी एक धाव महत्वाचे आहे. हे बॅट्समॅन नेम पैशाला पाटील जोरात सांगा. हा मग आता कसा आवाज आला. जेवलो मस्त कडक. सुनाथ पाटील. सुनाथ पाटील किशोर पोर्जेचा पुढचा चेंडू. 3 चेंडू 4 धावा. या मैदानावर 37 धावा पण डिफेंड होतात. काय तुला काय पाहिजे. थांबा चहा आलाय. पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण बघा. दोघं पण थांबले होते. त्यांना वाटलं चौकार बोलाय पण ते सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र येणारे चेंडू 2 आणि गरज असेल 2 धावसंख्येची. 2 चेंडू 2 धावा. दोन बॉल 2. वाह एक पूर्ण झाली आणि सामना अजून होतोय बिरोली संघ. हार्दिक अभिनंदन या नरेंद्र टॉस साठी. आणि राजेश पाटील भार्गव
चला इथं सत्कार होणार आहे आता एकनाथ खारकर यांचा इथं सन्मान करण्यासाठी मी संदीप शेठ खारकर यांना विनंती करतोय की आपण एकनाथ